आणि यानंतरची बातमी राज्यामधून शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणाचा गुंता आज सुटेल अशी शक्यता आहे। राजस्थानहून 2 आरोपींना पोलिसांनी या संदर्भात ताब्यात घेतल्याची माहिती मिळते, पण मुख्य आरोपी अविनाश धोडी हा अजूनही फरार आहे। दुसरीकडे अशोक धोडी यांच्या कुटुंबियांनी पोलिसांवरही काही गंभीर आरोप केलेत। आपले प्रतिनिधी मनोज सातवी या संदर्भात आणखीन माहिती देण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत। मनोज, या प्रकरणाचा गुंता गेल्या आठवड्याभरापासून वाढलेला आहे। एकतर अशोक धोडी हे कुठे आहेत याचाही अजून काही तपास लागू शकलेला नाहीये, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणातला जो मुख्य संशयित आरोपी आहे तोही अजून फरार आहे। जे राजस्थानमध्ये 2 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत त्यांची पार्श्वभूमी नेमकी काय आणि या प्रकरणाशी त्यांचा काय संबंध असल्याचं सांगितलं जाते? कविता, आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ही आहे की अशोक धोडी यांचे जे अपहरण झालं होतं, अशोक धोडी यांनी जी कार वापरलेली होती ती कार गुजरातमध्ये सापडलेली आहे। माझ्या मागे तुम्ही बघू शकता, हा जो हे तलावासारखा दिसतो ही दगडखाण, बंद पडलेली दगडखाण आहे। आणि या बंद पडलेल्या दगडखाणीमध्ये आपण पाहू शकतो त्या अशोक धोडी यांची कार या ठिकाणी असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। जवळपास खूप खोल अशी ही दगड खदान आहे आणि खदानीमध्ये 40 ते 45 फूट आतमध्ये पाण्यामध्ये ही कार असल्याचं पोलिसांना निष्पन्न झालेलं आहे। आता थोड्याच वेळात या ठिकाणी पाणबुडे येतील आणि क्रेनच्या साहाय्याने या तलावामधून, या बंद पडलेल्या खदानीमधून जी कार आहे ती बाहेर काढली जाईल आणि त्यानंतरच अशोक धोडी यांचं काय झालं, अशोक धोडी यांचा जर घातपात झाला असेल तर त्यांचा जी बॉडी आहे तिचं काय झालं, असे सगळे वेगवेगळे प्रश्नांची उकल ही आता थोड्या वेळात होणार आहे। एनडीटीव्हीच्या माध्यमातून आपण सकाळपासूनच ही बातमी चालवली आहे की आज या अशोक धोडी यांच्या अपहरण प्रकरणाचा जो गुंता आहे तो सुटणार आहे। आणि मी सध्या गुजरात राज्यामध्ये आहे आणि त्या ठिकाणी हा जो एक भाग आहे त्या ठिकाणी ही खदान सापडलेली आहे आणि त्याच्यामध्ये अशोक धोडी यांची कार टाकलेली आहे आणि ती आता रिकव्हर करण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत। पोलीस अधीक्षक बालासाहेब पाटील हे देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर काही वेळातच ही कार बाहेर काढण्यात येईल आणि नंतर पुढचे खुलासे होणार आहेत। एनडीटीव्हीची टीम या ठिकाणी गुजरात राज्यात दाखल झालेली आहे आणि ही आपण बघतो ही दृश्य या त्याच खदानीची आहेत आणि त्या ठिकाणी आतमध्ये जवळपास 40 फुटाच्या ते 45 फुटाच्या आतमध्ये हा जी कार आहे ती ढकलून देण्यात आलेला आहे। जो आरोपी आहे त्यांनी अतिशय वेल प्लॅन करून हा सगळा कट रचलेला आहे। सुरुवातीला जेव्हा अशोक धोडी डहाणू या ठिकाणी रेल्वे स्थानकावर उतरले आणि त्यांनी त्यांच्या घरी फोन करून सांगितलं की मी येतोय, त्यानंतर त्यांच्या पाठीच हे सर्व आरोपी होते। पहिल्या आरोपींनी टीप दिली, त्यानंतर मध्ये जंगलामध्ये त्यांचा अपघात घडवून आणला आणि त्यानंतरची जी हे आहे त्यांची गाडी आणि अशोक धोडी यांना घेऊन दुसऱ्या गाडीमध्ये डंप करण्यात आलं आणि ती गाडी या ठिकाणी आणून टाकण्यात आलेली आहे। पोलिसांना क्राईम ब्रँचच्या पथकाला हे शोधण्यात यश आलेलं आहे आणि थोड्याच वेळात या ठिकाणावरून अशोक धोडी यांची ब्रेझा, लाल रंगाची ब्रेझा आहे ती बाहेर काढण्यात येणार आहे। भिलाड या ठिकाणी मी सध्या आहे। भिलाडचा एक गुजरात मधल्या भिलाडचा हा परिसर आहे आणि त्या ठिकाणी असलेल्या दगडखाणीमध्ये अशोक धोडी यांची कार पोलिसांना सापडलेली आहे। जरी कारचा पत्ता लागलेला असला तरी अजूनही कार या खाणीच्या बाहेर काढता आलेली नाही, कारण खाण खूप खोल आहे। पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। पालघर पोलीस आणि गुजरात पोलिसांच्या सहकार्याने हे ऑपरेशन सध्या सुरू आहे। मूळ प्रश्न अजूनही कायम आहे, अशोक धोडींचं काय झालं? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काही वेळातच मिळेल अशी अपेक्षा करूयात। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।